श्रोतेहो, आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये घरगुती आरोग्य सेवा या विषयावर डॉक्टर अश्विनी उपाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आजकाल घरामध्ये कुणी आजारी पडलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं की पैसा असला तरीही माणसाकडून अडतं, म्हणजे मनुष्यबळ कमी पडतं. एकतर घरात माणसं कमी, त्यात प्रत्येकाचं करिअर, शिक्षण यातून कुणालाच वेळ नसतो किंवा काही वेळेला ते श्रम झेपणारे नसतात. अशावेळी आपण नर्सिंग ब्युरोमधून मदतनीस बोलावतो. परंतु याही पलीकडे जाऊन राहत्या घरी ICU युनिटमधल्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये तात्काळ उपलब्ध करून दिल्या जातात. काळाची गरज ओळखून होम हेल्थकेअर, घरच्या घरी आरोग्याची काळजी घेणारी कंपनी स्थापन करणाऱ्या डॉक्टर अश्विनी उपाध्ये यांना आज आपण आमंत्रित केले. नमस्कार अश्विनीताई. नमस्कार. अश्विनीताई या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाची पदवी त्यांनी त्यानंतर संपादन केली आणि 18 वर्ष त्या क्षेत्रात मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जबाबदारी पार पाडलेली आहे. कोविड नंतर 2022 साली त्यांनी स्वतःची होम हेल्थकेअरची कंपनी स्थापन केली. तर ही घरगुती आरोग्य सेवा म्हणजे काय, इथूनच आपण सुरुवात करूया. घरगुती आरोग्य सेवा म्हणजे काय, जेव्हा पेशंट एखादा हॉस्पिटलाइज्ड असतो आणि तो घरी जाणार असतो तेव्हा त्यांना कधी कधी पूर्ण बेड रिडन असतात, पूर्ण त्यांची सगळी सेवा करायची असते. डायपर चेंज करण्यापासून, त्यांचं स्पंजिंग करण्यापासून, बेड पॅन देण्यापासून. अशा वेळेला घरच्या लोकांना हे जमत नाही आणि ते खूप जड पण जातं, कारण दिवसाचे 24 तास हेच काम असतं. त्यांना अशा वेळेला वाटतं की कोणीतरी हवं की जे हे काम करेल, आणि त्यांच्यासाठी ती खूप मदत असते. कारण एक दिवस माणूस करेल, 2 दिवस करेल, पण रोज तेच नाही करणार ना. त्याच्या वेळेला मग त्यांना तो मदतनीस, त्यांना आम्ही जो पाठवतो तो मदतनीस या गोष्टींसाठी पूर्णपणे ट्रेंड असतो, कारण त्यांनी हॉस्पिटलमध्ये ड्युटी केलेली असते, हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स असतो, त्यामुळे त्यांना हे माहिती असतं की त्यांना काय करायचंय. मग असे मदतनीस आम्ही त्यांच्या घरी पाठवतो. या अशा सुविधेची लोकांना गरज आहे हे तुम्हाला कोविडच्या काळातच लक्षात आलं का? आधी मला ॲक्च्युली कोविडच्या काळातच लक्षात आलं होतं, कारण कोविडमध्ये बघितलं तर खूप लोकांना प्रॉब्लेम होत होते. ॲम्ब्युलन्स अरेंज करून देणे, त्यांना मेडिसिन घरी पोचतं करणे, त्यांच्यासाठी बेड अरेंज करणे. अशा वेळेला असं वाटलं की हळूहळू ह्याची समस्या ही वाढत जाणार आहे. कारण आजकाल काय 2 मुलं असतात, त्यांचे अर्धे लोक फॉरेनला असतात, इथे आजी आजोबा एकटेच असतात. मग अशा वेळेला कोण येणार, आणि पटकन शेजारी पाजारी मदतीला येत नाहीत, कधी कधी त्यांना पण वेळ लागतो यायला. मग अशा वेळेला एखादा जर 24 तास किंवा 12 तास दिवसाच्या एखादा मदतनीस जर घरी राहिला तर त्यांना त्याचं सगळं काम करता येतं. आणि त्यांना एक घरच्यांना पण म्हणा किंवा जे बाहेर आहेत, दूर आहेत, फॉरेनला आहेत, त्यांना पण त्याचा एक कॉन्फिडन्स येतो की हा माणूस आपल्या आईवडिलांची सेवा नीट करेल. आणि अशा ह्यानी मला वाटत होतं की ही आता खरंच पुढे जाऊन खूप मोठी गरज होणार आहे. आणि म्हणून मी ठरवलं की हे एक चांगल्या पद्धतीने चालू करणे, ज्याच्यामध्ये ट्रेन स्टाफ घेणे, ते ट्रेन स्टाफ लोकांच्या घरी पाठवणे, म्हणजे पेशंटच्या घरी जे त्यांचे नातेवाईक आहेत, जे त्यांना पण जमणार नाहीये ते काम, ते बघतील हे कसं करतात, व्यवस्थित करतायत की नाही. आणि त्यांना पण एक प्रकारचा आत्मविश्वास वाटतो की हा बाबा, माझे आजी, माझे वडील जे आहेत ते आता खरे बरे होतील ह्याच्यामध्ये. नर्सिंग ब्युरोमधनं एखादी बाई आपल्या घरी येणं, काम करणं, किंवा कधीतरी पुरुष जर आजारी असेल तर एखादा पुरुष सेवक त्याच्यासाठी येणं, सहाय्यक घरी येणं. म्हणजे ही मंडळी सर्वसाधारणपणे स्पंजिंग करणं, पॅन देणं वगैरे अशा गोष्टी करत असतात, किंवा रुग्णाला उठून बसवणं, चालवणं थोडंफार. तुम्ही उल्लेख करताय तो प्रशिक्षित स्टाफचा. तर हे कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण आणि कोणाकोणाला दिलं जातं? प्रशिक्षित स्टाफ म्हणजे हे पॅरामेडिकल कोर्सेस केलेले स्टाफ असतात, जे साधारणतः 10वी किंवा 12वी पास झालेले असतात. छोट्या छोट्या इन्स्टिट्यूट्समधनं त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं. आम्ही पण आमच्या इन्स्टिट्यूटमधनं ट्रेनिंग देतो, ज्याच्यामध्ये डायपर कसं चेंज करायचा, किंवा बेडपॅन देताना पेशंटच्या स्किनची काळजी कशी घ्यायची. नंतर त्यांना जर एखाद्या पेशंटला आरटी फिडिंग आहे तर ते आरटी फिडिंग म्हणजे नाकातनं ट्यूब टाकून त्याच्यातनं अन्नद्रव्य किंवा औषधद्रव्य हे देणं, तर हे कसं द्यायचं, त्याच्यासाठी किती किती वेळाचं अंतर पाहिजे, देताना आधी पाणी कसं टाकायचं, त्याच्यानंतर त्याला ठसका लागला तर काय करायचं, तो जेव्हा आपण देत असतो त्या बेडची पोझिशन काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. आणि त्यामुळे हे प्रशिक्षित स्टाफ जेव्हा अशा लोकांच्या घरी जातात तर नॅचरली जे काम आपण हॉस्पिटलमध्ये करतो तेच काम आपण त्यांना घरी देत असल्यामुळे त्याचा खूप फायदा पेशंटच्या रिलेटिव्हजना आणि पेशंटला होतो. बरं, हॉस्पिटलमधलं ICU आणि घरगुती ICU याच्या खर्चामध्ये किती तफावत असते? साधारणतः 30 ते 40% कमी पडतो हा खर्च. कारण हॉस्पिटलमध्ये कुठलंही हॉस्पिटल घेतलं त्याचा
अतिदक्षता विभाग जे असतं ते खूप सोयीने उपयुक्त असल्यामुळे त्यांचा खर्च हा साधारणतः दिवसाला 25 ते 30 हजाराप्रमाणे जातो. तेच आपण जर घरी सगळी सोयी उपलब्ध करून दिल्या आणि नर्सिंग स्टाफ दिला तर साधारणतः 6 ते 7 हजार पर डेच्या हिशोबाने पडतो. पण म्हणजे हे जे आयसीयूचा सेटअप असतो ते काही काळ भाड्याने दिल्यासारखं असतं का? म्हणजे ते तुम्ही दुसरीकडे देता? हे भाड्यानेच आम्ही देतो. आमचं भाडं साधारणतः महिन्याचं असतं. समजा त्यांना गरज संपली त्यांची, आम्हाला पण माहिती असतं की आता पेशंट मोबाईल झालाय, आता त्याला ह्याची गरज नाही, या इक्विपमेंटची गरज नाही, मग आम्ही ते घेऊन आमचे गोडाऊन्स असतात तिथे ठेवतो. अच्छा, आणि मग ते दुसरीकडे पुन्हा वापरता येऊ शकतं. या प्रकारच्या सगळ्या सुविधेमध्ये मुळात रुग्णसेवा हा जो विषय आहे त्याच्यामध्ये रुग्णाबद्दल आपुलकी, आस्था असणं हे खूप महत्वाचं असतं. तर अर्थातच त्यासाठी माणसांची निवड, पारख ही सुद्धा फार महत्वाची. बरोबर. तर ही माणसं कशी नेमता तुम्ही? आमच्याकडे काही संस्थां थ्रू आम्ही ॲप्लिकेशन मागवतो की ज्यांना कामाची गरज आहे, ज्यांनी कामाचा अनुभव घेतलेला आहे हॉस्पिटल्समध्ये. आणि मी स्वतः हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे एवढे वर्ष बऱ्यापैकी तिकडचे काम केलेले आधीचे जे स्टाफिंग असतात ते माझ्या ओळखीत होते. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही कोणाला गरज आहे, कोणाला घरी काम करण्याची इच्छा आहे, अशा लोकांचे नंबर्स घेऊन डेटाबेस बनवतो. नंतर जे लोक नवीन सुद्धा आम्हाला जॉईन होतात त्यांचे आम्ही आमच्या ऑफिसला बोलवून फॉर्म भरून घेतो. त्यांच्या पूर्ण घरची माहिती, त्यांचं कुठे राहतात, काय करतात, त्यांच्या घरी जाऊन बघून येतो की घर बरोबर आहे ना, म्हणजे त्यांनी जो दिलेला पत्ता आहे तो बरोबर आहे ना, काही चुकीचा नाही आहे ना. आणि त्याच्यानंतर एकदा आम्हाला खात्री पटली हा स्टाफ बरोबर आहे, याच्या घरी सगळं ओके आहे, मग त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतो. म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांचा कुठला आधीचा रेकॉर्ड नाही आहे ना हे आमच्या लक्षात येतं आणि मग त्या पेशंटच्या घरी आम्हाला त्यांना पाठवताना काही प्रॉब्लेम येत नाही. आता सध्या ही सुविधा फक्त मुंबईतच उपलब्ध आहे? तर माझी जी सेवा आहे ती साधारण पूर्ण मुंबई, नवी मुंबई, सेंट्रल साईड, वेस्टर्न साईड, हार्बर साईड, अगदी पनवेलपासनं वाशी, वसई सगळीकडे आम्ही देतोय. नाशिकला चालू आहे, पुण्याला चालू आहे. पुण्याला तर ह्याची गरज खूप वाढते कारण एकटे राहणारे लोक असल्यामुळे पुण्याला तर रोजच्या रोज आम्हाला रिक्वायरमेंट येत आहे की आम्हाला स्टाफ हवा आहे म्हणून. या घरगुती आरोग्य सेवेमध्ये आणखी काय काय प्रकार आहेत? केअरटेकर म्हणजे आपण जे प्रशिक्षित स्टाफ म्हणतो, ज्यांना आपण वॉर्डबॉय मावशी म्हणतो, ते एक आपण देतो. नर्सिंग स्टाफ ज्यांनी GNM, ANM डिग्री किंवा BSc नर्सिंग केलेलं असतं, ज्या एकदम बेड रिडन पेशंट आहे, ज्यांना व्हेंटिलेटर हॉस्पिटलमध्ये चालू होता पण आता हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस ठेवणं शक्य नाहीये, मग त्यांना अशा वेळेला डॉक्टर्स पण सांगतात तुम्ही त्यांची घरी सोय काहीतरी करा. अशा लोकांसाठी नर्सेस प्रोव्हाइड करणं जे ट्रेंड आहेत ICU मध्ये काम करण्यासाठी. डॉक्टर्स व्हिजिट म्हणजे ऑर्थोपेडिक डॉक्टर किंवा ICUचे ट्रेन डॉक्टर्स त्यांना व्हिजिट घरी प्रोव्हाइड करणं. फिजिओथेरपी सेशन, एखादा ऍक्सिडेंटचा पेशंट आहे किंवा पॅरालिसिसचे पेशंट आहेत त्यांना फिजिओथेरपी सेशन आम्ही घरी देतो. फिजिओथेरपी कशी करायची ते शिकवतात आणि नंतर तेच ते प्रशिक्षित स्टाफ जे आमचे त्यांच्या घरी असतात ते त्यांच्याकडनं करून घेतात. म्हणजे त्यांची रिकव्हरी फास्ट होते. बरोबर. हे एवढं सगळं आम्ही घरी प्रोव्हाइड करतो. एखाद्या पेशंटला जर ICU सेटअप करून घरी हवा असेल तर तो आम्ही पूर्ण ICU सेटअप घरी करून देतो. ज्यांनी कारण त्यांना ICUतनं जेव्हा डिस्चार्ज होतोय, बरेच दिवस ICUत राहिलेत, ICUच्या एक प्रकारचा एक सायकोसिस असतो पेशंटला. म्हणजे आता त्यांना ICUत राहायचं नसतं, त्या वातावरणाचा कंटाळा आलेला असतो, हॉस्पिटलमध्ये नको वाटतं. तेव्हा ते पेशंट जेव्हा घरी येतात तेव्हा त्या आपल्या घरच्या कम्फर्ट झोन मध्ये आल्यानंतर त्यांना जो वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतं ना, आत्मविश्वास असतो, आता मी बरा होणार आहे. मग त्या ह्याच्यात जेव्हा ते घरी येतात ना, तर पूर्ण सेटअप घरी करून देणं, अगदी बेड अरेंज करणं, व्हेंटिलेटर अरेंज करणं, बायपॅप मशीन अरेंज करणं, त्याच्यासाठी लागणारं एअरबेड अरेंज करणं, हे सगळं आम्ही घरी करून देतो आणि त्याच्यावर नर्सिंग स्टाफ आम्ही अरेंज करून देतो. ऑटोमॅटिकली जेव्हा पेशंट घरी येतो त्याला असं मनातनं तरी वाटतं बाबा आता मी बरा झालो आणि आता मी बरा होणार आहे. मग त्या ह्याच्यातनं त्यांची रिकव्हरी खूप फास्ट होते. बरोबर. म्हणजे अतिदक्षता विभागामध्ये ICU मध्ये ज्या काही सुविधा हॉस्पिटलमध्ये असतात त्या प्रकारच्या सुविधा आपण घरी उपलब्ध करून देतो. मग त्यामध्ये मॉनिटर असेल त्यांचा किंवा बायपॅप मशीन असतं, व्हेंटिलेटर असतो, सिरिंज पंप असतं. एक छोटं ICU जे हॉस्पिटलमध्ये आपण बघतो ते तेवढं एका पेशंटच्या बेडपुरतं जे काही लागणारं सामान आहे ते घरी प्रोव्हाइड करतो. ही फार मोठी गोष्ट आहे कारण ज्यावेळेला दीर्घकाळ एखाद्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये ठेवायची वेळ येते त्यावेळेला आर्थिकदृष्ट्या सुद्धा ते परवडणारं नसतं आणि अशा वेळेला मग कदाचित तुमची या प्रकारची सेवा ही लोकांना उपयोगी होत असेल. आत्ता खरं म्हटलं तर 1 वर्षभर तुमच्या ह्या व्यवसायाला झालेलं आहे, पण तरीसुद्धा त्याआधी तुम्ही 18 वर्ष हॉस्पिटल व्यवस्थापन क्षेत्रात होतात. तिथल्या कामाचा किंवा त्या ज्ञानाचा उपयोग हा तुम्हाला ह्या कामामध्ये कसा होतो? हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे ॲक्च्युली एखादा पेशंट जेव्हा आपण ॲडमिट करतो तेव्हा त्या पेशंटच्या डिस्चार्जच्या आधी त्याची कंडिशन काय असते, त्याच्यानंतर तो बरा होईल की नाही, का तो अजून
सिरियस होणार आहे. हे जेव्हा पेशंटचे रिलेटिव्ह आम्हाला सांगतात तेव्हा आम्हाला कळतं की बाबा ह्याची कंडिशन एवढी चांगली नाहीये, ह्याला या पद्धतीची ट्रीटमेंटची गरज आहे आणि त्या पद्धतीने जर ते घरी येणार असतील तर आपल्याला हे सामान प्रोव्हाइड करायचं आहे. मग आम्ही रिलेटिव्हना पण स्वतः सांगतो की तुम्हाला जर हॉस्पिटलने घरी घेऊन जा असं सांगितलं आहे तर अशा वेळेला या गोष्टी तुम्ही हॉस्पिटलला विचारा की या गोष्टी लागणार आहेत का. जसं बायपॅप मशीन सांगितलंय, कधी कधी हॉस्पिटलचे स्टाफ म्हणतात बायपॅप मशीनवर मॅनेज होईल, पण जेव्हा आम्हाला ते त्या हॉस्पिटलची डिस्चार्ज समरी पाठवतात, आम्ही त्यांच्याकडनं डिस्चार्ज समरी मागून घेतो की आम्हाला कंडिशन सांगा. त्याच्यात त्यांनी जे लिहिलेलं असतं, कारण ते नॅचरली सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं असतं, त्याच्यात आम्हाला कळतं की बाबा हा पेशंट पुढे जाऊन पण घरी बॅड होऊ शकतो. आम्ही त्यांना सांगतो की व्हेंटिलेटर अरेंज करून ठेवूया, त्याच्यानंतर काही इंजेक्शन्स लागतील त्याचं पण ते विचारून घ्या, हे द्यावे लागतील का मध्ये मध्ये, मग त्याची सोय आपण करून ठेवूया. मग हे सगळं आम्ही त्यांच्या साईडने एक सिक्युरिटी म्हणून अरेंज केलेली असते. बरं, अशा प्रकारे आधीच वेगवेगळ्या व्यवस्था करून ठेवणं हे कसं फायद्याचं ठरतं, असं एखादं उदाहरण आम्हाला सांगाल का? एक आत्ता आमच्याकडे आजी आहेत ज्या वाशीला घरी आहेत, त्या डिस्चार्ज होऊन गेल्या जवळजवळ 3 महिन्यापूर्वी. ब्रेन सर्जरी झाली होती त्यांची आणि तेव्हा त्या पूर्ण कोमॅटो स्टेटमध्ये होत्या. हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं होतं आता तुम्ही घरी घेऊन जा, आता ह्याच्या पुढे आम्ही जास्त काही करू शकणार नाही, जे आहे ते घरी तुम्ही मॅनेज करा. आम्ही नर्सिंग स्टाफ प्रोव्हाइड केला, त्याच्याबरोबर त्यांना बायपॅप मशीन दिलं, घरी पूर्ण आयसीयूचं सेटअप करून दिलं. बायपॅप मशीन म्हणजे जे व्हेंटिलेटर असतो ना त्याच्यापेक्षा छोटा मोड, म्हणजे कमी मोडमध्ये ऑक्सिजन त्यांच्या फुफ्फुसाला जाणं, त्याला बायपॅप मशीन म्हणतात, जे लंग्सना सपोर्ट करतं. ते आम्ही घरी प्रोव्हाइड करून दिलं आणि त्यांना पूर्ण एक छोटा आयसीयू घरी सेट करून दिला. त्यांची मुलगी इथे मुंबईत असते पण त्यांचा मुलगा युएसला असतो आणि त्यामुळे त्यांना गेले 2 महिने ते आयसीयूत आधी ऍडमिट असल्यामुळे ऍक्च्युअली खर्चाचा तर प्रॉब्लेम झालाच होता आणि त्यांना हॉस्पिटलचं बिल इतकं जात होतं की आता त्यांना अजून 2-3 महिन्याचा हॉस्पिटलमध्ये आयसीयूत राहिली असते तर शक्य नव्हतं. पण आता आम्ही ते घरी त्यांना दिल्यामुळे गेले 3 महिने त्या आजी त्या 2 नर्सिंग स्टाफ बरोबर घरी एकट्या असतात. आम्ही मध्ये मध्ये जाऊन त्यांना व्हिजिट करतो. आमचे स्टाफ पण जाऊन मध्ये मध्ये बघतात, जे माझ्याबरोबर काम करतात, की सगळं बरोबर आहे ना, काही प्रॉब्लेम नाही ना, कुठे त्याचं पण चुकत नाहीये ना. मध्ये आम्ही एखादा डॉक्टर घरी पाठवतो, त्यांना काही वाटलं इमर्जन्सी की जरा एकदा डॉक्टर पाठवून द्या, जरा प्रॉब्लेम वाटतोय, लगेच आम्ही डॉक्टर अरेंज करतो. त्यामुळे त्यांच्या मुलाला पण तिथे खूप कॉन्फिडन्स आलाय की बाबा माझी आई आता घरी बरी होते, म्हणजे खूप इम्प्रूव्हमेंट दिसते त्यांना. हे सगळं टीमवर्क आहे, म्हणजे तिथे आपण एकदा आपला एखादा मदतनीस दिला किंवा एखादी प्रशिक्षित नर्स दिली तरी सुद्धा त्यावर पुन्हा देखरेख ठेवणं आणि वेळोवेळी डॉक्टरांच्या भेटी तिथे त्याचीही व्यवस्था करणं, हे सगळं कसं काय जमवता तुम्ही? म्हणजे किती स्टाफ आहे एकूण हाताशी? ऑफिसमध्ये असा 4च लोकांचा स्टाफ आहे, पण आमची जे कंटिन्युअस आम्ही व्हॉट्सअपवर एकमेकांना रिपोर्ट्स पाठवत असतो, व्हॉट्सअपवर काय चाललंय त्याचा व्हिडिओ घेत असतो. आता आजकाल नवीन ऍप्लिकेशन्स आलेत, म्हणजे जे मोबाईलवर आम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून कॅमेरा बघू शकतो की पेशंटचं काय चाललंय, तिच्याकडनं काय चुकतंय का. आणि आमच्याकडे जो आमचे स्टाफ आहेत त्याच्यातले 2 BSc नर्सिंग आहेत जे ऑफिसमध्ये बसलेले असतात, तर ते त्यांना गाईड करतात, हे चुकतंय, इथे असं नको करू, त्याचं बेडसोरचं ड्रेसिंग असं नको करू, असं कर, म्हणजे तुझा आरटी फिडिंग देताना अँगल चुकतोय तर असं नका करू. म्हणजे नॅचरली त्यांना पण घरी कोणीतरी देखरेख करताय, त्यांच्यावर वॉच ठेवताय हे माहिती असतं. खरं बघायला तर 24 तासाचं काम आहे, पण आम्ही ते मॅनेज करतो, थोडा वेळ एकमेकाला हे करून पण मॅनेज करतो. हो, पण अशी किती मंडळी आहेत जोडलेली या संस्थेशी? आपल्या संस्थेशी साधारणतः 55 स्टाफ आहेत माझ्या. आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हिस चालू आहेत, अगदी चर्चगेट पासून नेरळ पर्यंत सर्व्हिसेस चालू आहेत, सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर सगळीकडे. म्हणजे प्रत्यक्षात 55 जरी मंडळी काम करत असली तरी इतरही आणखी त्या ठिकाणची तुम्हाला स्थानिक माणसं मदतीला येऊ शकतात आणि तसाही संपर्क तुम्ही वाढवलेला आहे. एवढ्या लोकांना यातून नोकरी मिळालेली आहे, अर्थार्जनाचं साधन त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिले. बरोबर आहे, ही फार मोठी गोष्ट आहे आणि हा खूप म्हणजे एक विचारपूर्वक सुरू केलेला हा नव्या प्रकारचा व्यवसाय म्हणायला हवा. आपल्या देशात तुलनेने कमी परदेशात हे अधिक चालत असावं, त्याचाही तुम्ही काही अभ्यास केला होता? हो, परदेशामध्ये जॉन हॉपकिन्स म्हणून एक होम हेल्थ केअरवर खूप मोठं लेक्चर हे आहे, ज्याच्यामध्ये ते तुम्हाला ऍक्च्युअली सांगतात होम हेल्थ केअर फॉरेनमध्ये, US मध्ये, UK मध्ये कशा पद्धतीने चालतं आणि तिथले जे पॅलेटिव्ह केअर सेंटर्स आहेत तिथे कसं ट्रेनिंग देतात, तिथून ते घरी गेल्यावर पेशंटला कसं केअर करतात, ह्याचं सगळं बघूनच आम्ही इथेच तसं त्या पद्धतीने सुरू केलेलं आहे. आणि US आणि UK मध्ये तर हे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे सध्या. मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होतो की इतरही रुग्णांसाठी उपयोगी ठरतं? एखादा पेशंट मग वय वर्ष काही असो, 25 ते 80-90
सगळ्यांनाच याचा फायदा होतो. कोणाला लहान वयात कॅन्सर आहे, कोणाला लहान वयात पॅरालिसिस झालाय, कोणाचा ऍक्सिडेंट झालाय, कोणाची ब्रेन इंजुरी झाली होती त्यामुळे ब्रेन ऑपरेशन झालंय, ते कुठल्याही वयात असो. आणि आता आजकाल नवीन वाढत चाललेला डिमेन्शिया आणि पार्किन्सन, विस्मृतीचा आजार हा खूप वाढत चाललाय. म्हणजे तुम्हाला प्रत्येक एखाद्या बिल्डिंगमध्ये 6 ते 7 असे आपले शेजारीच भेटतील की ज्यांना हा आजार आहे, आणि तो दिवसांदिवस एवढा वाढत चाललाय. तर अशा लोकांना, वयस्कर लोकांना, जो साधारणतः 55-60 नंतर दिसायला लागतो, अशा लोकांना मदतनीस असणं हे खूप महत्वाचं झालंय. त्यांची काळजी कशा प्रकारे घेतली जाते? त्यांची काळजी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आंघोळीला जातात ते पाणी गरम आहे ना, खूप चटका बसणार नाही ना, हे बघणं. त्यांनी कपडे व्यवस्थित घातलेत की नाही बघणं. कधी कधी ते किचनमध्ये जातील, गॅस चालूच ठेवतील, त्यांच्या लक्षातच नाही आणि ते बाहेर येतील. मग ते काय करतायत, त्यांना त्यांचं काम करून द्यायचं, कारण ते खूप ऍक्टिव्ह असतात, त्यांना काही असं आवडत नाही हेल्प केलेलं, त्यांना त्यांचं काम करून द्यायचं, पण त्यांच्या मागे मागे राहणं. कधी ते घराच्या बाहेर निघून जातात तर त्यांच्या बरोबर जाणं, कुठे फिरायला जातात तर त्यांच्या बरोबर राहणं, त्यांच्याशी फक्त गप्पा मारणं. त्यांना एखादी गोष्ट परत परत सांगावीशी वाटते, कारण त्यांच्या लक्षातच येत नाही आधी त्यांनी ती काही सांगितलेली आहे, पण ते ऐकून घेण्याचं आणि तेवढं पेशन्स असण्याचं काम हे मदतनीसांना करायला लागतं. पण ते एकच सोबत हे त्यांना करावी लागते, पण ते केली ना की त्या डिमेन्शियाच्या पेशंटची खूप चांगल्या पद्धतीने रिकव्हरी होते आणि त्यांचं जे वाढत जाणारा आजार आहे तो कुठेतरी असं वाटतं की त्याचा स्लो झालाय. आणि ह्याचे आम्ही उदाहरणं बघितलेली आहेत की मदतनीस एखादी चांगली बाई किंवा एखादा चांगला मेल केअरटेकर दिला पेशंट बरोबर, तो त्यांच्या गप्पा ऐकतो, त्यांच्या आधीच्या गोष्टी त्यांनी ज्या केलेल्या आहेत त्या ऐकतो, आणि त्यांना असं लक्षात येतं आपल्या मुलांना तर ऐकायला आपल्याकडे वेळ नाहीये, पण ह्याला ऐकायला वेळ, आणि मग ते सांगत जातात. त्याच्यातनं त्यांचं जे विसरेपण असतं ना ते हळूहळू कमी होत जातं. म्हणजे कोणी घरात संवाद साधायला नाही, बोलायला आजकाल ते नाहीये, फार मोठा प्रश्न आहे. आणि या प्रकारे मदतनीस जर का असेल घरी तर त्याचाही फायदा होऊ शकतो. डॉक्टरांना घरी बोलावणं हे आजकाल फार कठीण झालेलं आहे की होम व्हिजिटला चटकन कोणी डॉक्टर उपलब्ध होत नाहीत, किंवा फॅमिली डॉक्टर सुद्धा फार फार कमी झालेले आहेत. तर या दृष्टीने सुद्धा तुम्ही मदत करता का? हो, ICUचे काही ट्रेन डॉक्टर्स असतात जे ICU मध्ये जॉब करत असतात. त्यांना त्यांच्या ड्युटी संपल्यानंतर आम्ही काही डॉक्टर्स असे अपॉइंट केलेले असतात जे प्रत्येक सिटीमध्ये आम्ही ठेवलेले असतात. त्याप्रमाणे जशी रिक्वायरमेंट येईल, समजा एखाद्या पेशंटला घरी चक्कर आली आहे, घरात कोणी पटकन नाहीये, पण कोणीतरी शेजारच्याने सांगितलं एखादा डॉक्टर मिळेल का, तर आमचे नंबर्स आता आजकाल आम्ही टोल फ्री नंबर्स ठेवलेत, काही हॉस्पिटल्समध्ये दिलेत, काही लोकांच्या सोसायट्यांमध्ये आम्ही नंबर्स दिले. मग ते आम्हाला फोन करतात की अशा अशा बिल्डिंगमध्ये आम्हाला डॉक्टर हवाय. मग आमच्या एरियातले जे काही डॉक्टर्स आहेत जे आता ICUची ड्युटी संपून घरी आहेत, मग त्यांना आम्ही पाठवतो. त्याचा एक फायदा होतो की तो वेळेवर पोहोचतो, कारण जनरल प्रॅक्टिशनर म्हणा किंवा दवाखाने म्हणा संध्याकाळी उघडतात, नातेवाईक घरात आले नसतील तर त्यांना घेऊन जाणं कठीण होतं पेशंटला. अशा वेळेला तो डॉक्टरच जर तिथे पोहोचला तर तो डॉक्टर पटकन विचारू शकतो की काय चालू आहे, काय प्रॉब्लेम आहे, काय झालंय. वेळच्या वेळी औषध देणं, त्या मिनिटाला त्याची जी गरज असते पुरी करणं हे महत्वाचं असतं. त्याच्यानंतर मग ते त्यांचे जे काही रेग्युलर डॉक्टर्स आहेत त्यांच्याकडे जाऊ शकतात. बरोबर. अशा प्रकारे एखाद्या खात्रीलायक कंपनीकडून ही सेवा घेणं हे रुग्णाच्या दृष्टीने आणि कुटुंबाच्या दृष्टीने सुद्धा किती फायद्याचं ठरतं? आता बघायला गेलं तर खूप लोकांना ह्याचा फायदा होतोय, कारण त्यांना जे ट्रेन स्टाफची गरज आहे घरी, छोटे छोटे गोष्टी त्यांना पण जमत नाहीत कसं करायचं घरच्या लोकांना. मग त्यांना असं वाटतं की ह्याच्याकडनं मदत मिळाली, एकदा ते शिकून घेतात त्याच्यानंतर ते म्हणतात की आम्ही करू, पण ते त्यांना जमत नाही. मग अशा वेळेला असं वाटतं की एखादा ट्रेन स्टाफ आणि ट्रेन चांगल्या कंपनीकडनं काय होतं, कारण स्टाफ जो आलेला असतो तो व्हेरीफाईड असतो. उद्या तो आपल्या घरी 24 तास राहणार आहे, 12-12 तासाच्या ड्युट्या करणार आहे. मग त्याचं बॅकग्राऊंड काय, तो कुठे राहतो, कसा आहे, हे आम्हाला माहिती असतं. त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्फिडेंटली सांगितलं की बाबा हा माणूस चांगला, ह्याच्याकडनं काम करून घ्या, तो व्यवस्थित करेल, काही टेन्शन नाही. मग ते पण एकदम कॉन्फिडेंटली त्या पेशंटच्या जवळ त्याला जाऊन देतात, सगळं करायला देतात, आणि कंपनीचा हाच फायदा असतो त्यांना. बरोबर. कारण काही वेळेला असेही अनुभव लोकांना येतात की घरी काहीतरी एखादी वस्तू चोरीला जाणं किंवा काहीतरी त्या मदतनीसाने नीट न वागणं हे सुद्धा खूप होतं मॅडम. तर असे आम्हाला पण अनुभव येतात. कधी कधी असं होतं की स्टाफ आम्ही पाठवतो, आधीच्या ड्युटीमध्ये खूप चांगलं काम केलेलं असतं आणि त्या स्टाफला आम्ही दुसऱ्या ड्युटीमध्ये पाठवतो, तिथे ते बरोबर काम करत नाहीत. आम्हाला येतं, मग आम्हाला कळतं की एकतर त्या स्टाफला तो खूप थकलाय म्हणा, त्याला कंटाळा आलाय म्हणा, किंवा त्या ठिकाणी त्याला आवडत नाही म्हणा, त्यांना पण असे थोड्या येतात की नाही मला इथे नाही काम करायचं. मग अशा वेळेला आम्ही स्टाफ चेंज करतो, बदल हवा असतो किंवा ब्रेक हवा असतो, त्यांना कंटाळा पण आलेला असतो तेच करून. मग आम्ही त्यांना अशा वेळेला ब्रेक देतो आणि मग दुसऱ्या स्टाफला चांगल्या अरेंज करून देतो तिथे.
पण मग जे रुग्ण असतात ते रुग्ण किंवा रुग्णाचे नातेवाईक हे थेट तुम्हाला त्याचं पेमेंट देत असतात की तुमच्याकडून जो मदतनीस येतो त्याला? नाही, कशी आम्ही व्यवस्था असते? कंपनीकडे डायरेक्ट पेमेंट घेतो आणि कंपनी त्यांना 8-8 दिवसांनी 15 दिवसांनी, स्टाफ पण आम्हाला सांगतो आम्हाला एकदम पेमेंट द्या, कोणी म्हणतं आम्हाला 8 दिवसांनी द्या, तसं आम्ही पेमेंट प्रोव्हाइड करतो. त्यांनी काय होतं, त्यांना एक लमसम पेमेंट पण दिलं जातं, त्यांच्यावर आमचं लक्ष पण असतं ते काय करतायत. आणि आम्ही कायम सांगतो आमच्या पेशंटच्या रिलेटिव्हजना की कॅश ट्रान्झॅक्शन कोणाबरोबरही करू नका, कारण हे शेवटी कसे असतात, हे प्रशिक्षित किती असले तरी त्यांची गरज पण असते, मग ते उधार मागणं हे मागणं अशा गोष्टी असतात. तेव्हा अशा आम्ही सांगतो तुम्ही काही करू नका, आम्ही आहोत, आम्ही बघतो त्यांच्यासाठी जे काही लागेल ते, फक्त तुम्ही त्यांच्याकडनं त्यांची सेवा करून घ्या. बरं, वृद्ध रुग्णांना हाताळण्यासाठी किंवा वृद्धांची एक मानसिकता असते ती जपत त्यांच्यासाठी म्हणून वेगळी आरोग्य सेवा सुद्धा दिली जाते. तर तशा प्रकारचेही काही कोर्सेस किंवा प्रशिक्षण हे घेतलेले आपले मदतनीस असतात का? असतात, कारण होम हेल्थ केअरमध्ये आता पॅलेटिव्ह केअर काही कोर्सेस आलेले आहेत जे नर्सिंग नंतर केले जातात किंवा डॉक्टर ज्याची डिग्री असते त्याच्यानंतर घेतले जातात. त्याच्यामध्ये एखादे टोटली बेड रिडन जे पेशंट असतात त्यांची शुश्रूषा कशी करावी, त्यांच्या आजूबाजूचं वातावरण कसं ठेवावं, त्यांना हसतं खेळतं कसं ठेवावं, या गोष्टी त्यांच्याकडे बघितल्या जातात. त्यामुळे अशा कोर्सेसची मदत घेऊनच आम्ही त्यांना वारंवार ट्रेनिंग देतो. आमच्या ऑफिसला वारंवार आम्ही या मुलांना बोलवतो, मुलींना त्यांना शिकवतो की आता हे नवीन आहे, हे असं करायचंय बाबा, तू आत्ता एवढे दिवस हा पेशंट बघत होता पण उद्या पुढे कॅन्सरचे पेशंट्स असतात, नवीन वाढत चाललेले व्याधी आहेत, तर ते कसे बघायचे त्याचं ट्रेनिंग देतो. त्यामुळे आम्ही त्यांना पण त्यांचं नॉलेज अपग्रेड करत असतो कायम. पण म्हणजे जेरिएट्रिक म्हणजे काय, वृद्ध व्यक्ती ह्याला जेरिएट्रिक म्हणतात. मग त्यांच्या रिलेटेड आजार ते म्हणजे काय असतील तर पार्किन्सन, डिमेन्शिया, त्याच्यानंतर पुढे जाणारा अल्झेमियर्स, त्याच्यानंतर त्यांना एक प्रकारची अशी म्हणजे त्यांची बुद्धी किंवा अशी स्वभाव असतो की मी कोणाचंच ऐकणार नाही, हट्टीपणा, मी कोणाचंच ऐकणार नाही, मला हेच पाहिजे, मी हेच करणार. मग घरात आदळआपट करणं, ओरडाआरडी करणं, कोणाचंही घरातल्यांचं ऐकत नाही. या लोकांना कसं समजावायचं, कसं त्यांच्या कलाकाराने घ्यायचं हे त्यांना समजवतं. काही वेळेला असं असतं की आपल्या घरामध्येच पूर्वीपासून काम करणारी एखादी मावशी असते जी भांडी कपडे वाळत घालणं अशी कामं करत असते, तिलाच या प्रकारचं काम दिलं जातं घरातनं, जे घरातल्या ज्येष्ठांची काळजी घेण्याचं. तर हे कितपत योग्य आहे किंवा याच्यापेक्षा प्रशिक्षित कोणी असेल तर अधिक फायद्याचं ठरतं का? हे आपल्या घरी ज्या कायम काम करणाऱ्या मावशी असतात त्यांना पेशंटची शुश्रूषा कशी करायची ह्याची माहिती नसते. त्यांना बाकी घरातलं काम सगळं येत असतं, पण त्या पेशंटला बेडपॅन द्यायचं आहे, त्यांना अशी त्याची घाण वाटत असते, त्यामुळे ते करायला तयार नसतात. पण ते बेडपॅन कसं द्यायचं, त्याच्यानंतर त्या पेशंटची साफसफाई कशी करायची, त्याची स्पंजिंग कसं करायचं हे त्यांना माहिती नसतं आणि त्याचं ट्रेनिंग नसतं. अशा वेळेला जर घरच्याच लोकांना ते काम करायला लावलं तर त्याच्यानंतर त्या पेशंटसाठी होणारे इन्फेक्शन्स, साफसफाई क्लीन नाही ठेवलं, त्याच्या शरीराचे भाग व्यवस्थित साफ नाही केले तर त्याच्यानंतर त्याचं जे होणारे इन्फेक्शन आहेत त्याच्यामुळे त्यांना जास्त काही दुसरे व्याधी होऊ शकतात. म्हणून प्रशिक्षित स्टाफ ठेवण्याची गरज असते. बरोबर. एखाद्या रुग्णाचा किंवा त्याच्या कुटुंबाकडून तुम्हाला मिळालेल्या प्रशस्तीचा, चांगलं काम केलं, आमच्या रुग्णाची छान काळजी घेतलीत, अशा तऱ्हेचा अभिप्राय, अनुभव काही आलेला आम्हाला सांगाल का? एक नेरळला एक आहेत फॅमिली, त्यांचे जे काका होते ते मुंबईतल्याच एका हॉस्पिटलमध्ये 2 महिने ॲडमिट होते आणि त्याच्यानंतर ते घरी गेल्यानंतर आम्ही त्यांना पूर्ण सेटअप करून दिला. आमचा एक केअरटेकर त्यांच्याबरोबर होता. आज 2 महिने झाले या गोष्टीला, पण त्याची घरातल्यासारखी तो ते काळजी जी पेशंटची घेतोय. आणि त्याच्यानंतर आम्ही पेशंट जेव्हा घरी आले हॉस्पिटलमधून तेव्हा आम्ही तिथे होतो, तेव्हा आम्ही त्यांची असतांची कंडिशन आणि आता 2 महिन्यानंतर आम्ही त्यांची बघितलेली कंडिशन ह्याच्यात एवढा फरक आहे की ते बघितल्यावर त्यांच्या रिलेटिव्ह, त्यांचे नातेवाईक जे जे घरी येतात त्यांना बघायला, त्यांच्याकडनं पण आमच्यासाठी जे काही ते प्रशंसा सांगतात ना फोनवर की खूप छान वाटतंय आणि त्या पेशंटला सुद्धा इतकं चांगलं वाटतं की मी घरच्या वातावरणात आलोय, आता मला बरं वाटतंय. आणि ते खरंच प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा फोन करतो आम्ही त्यांना, आमच्याकडे एक अशी पद्धत आहे की आठवड्यातनं 2दा तरी नातेवाईकांशी बोलायचंच आणि पेशंटच्या केअरटेकरशी तर रोज बोलायचं काय आहे का प्रॉब्लेम. पण नातेवाईक रोज भेटू शकत नाहीत, कधी कधी ते फोनवर बिझी असतात, कुठे कामात बिझी असतात, काहीतरी दुसरं त्यांचं चालू असतं. पण आठवड्यातनं 2 दिवस आम्ही त्यांना फोन करतोच, आढावा घ्यायचा एक की बाबा आमच्या केअरटेकरकडनं काही प्रॉब्लेम नाही ना, तर त्यांची इम्प्रूव्हमेंट आम्हाला चांगली वाटते का, अजून काही प्रॉब्लेम वाटत नाहीयेत ना. नाहीतर कधीतरी 15 दिवसांनी आमचा एक व्यक्ती त्यांच्या घरी व्हिजिट करतो. तर अशा वेळेला व्हिजिट जेव्हा होते तेव्हा ते जे आम्हाला सांगतात ना की किती इम्प्रूव्हमेंट दिसते ते ऐकून खरंच चांगलं वाटतं. वा, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानली जाते आणि या प्रकारे
काही मंडळींना प्रशिक्षित करून त्यांना रोजगाराचं साधन यातून तुम्ही उपलब्ध करून देताय. आपल्याकडे एक सहसा म्हटलं जातं की रुग्णालयातनं माणूस घरी आला ना की तिथेच तो अर्धा बरा झाला असं म्हणतात. बरोबर. आणि त्यानंतरची जी काळजी घेणं आहे, पोस्ट ऑपरेटिव्ह केअर असेल, शस्त्रक्रियेनंतरची काळजी घरी आल्यानंतर घेणं, हे सगळं या अशा प्रकारच्या स्टाफमुळे तुलनेने सोपं होत असावं. अश्विनीताई, तुम्ही स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर आहात, तर या तुमच्या ज्ञानाचा उपयोगही या व्यवसायामध्ये निश्चितच होत असेल आणि त्यामुळे कदाचित रुग्णाशी चांगला संवाद तुमचाही घडत असेल. या प्रकारच्या व्यवसायाला आपल्या देशामध्ये पुढे अधिक वाव असेल, तुमचा काय अंदाज आहे? आता ह्याच्या पुढे जेव्हा घरात आपले नातेवाईक किंवा घरात मुलं हे 1 किंवा 2 असतात, त्यात काही लोक बाहेर जातात, फॉरेनला जातात, तिथे स्थायिक होतात आणि घरात आजी आजोबा, आई वडील असे एखाद दोन माणसं असतात. घरटी बघितली ते 2-2 लोकच राहतात. अशा वेळेला आपल्याला पुढे जाऊन त्यांना जर काही आजार झाला तर होम हेल्थकेअर ही जी संकल्पना आहे पुढे जाऊन खूप मोठी होणार आहे. कारण एक सोबत असणं आणि त्या गरजेला हेल्प करणं, त्याच्या प्रत्येक गोष्टींसाठी म्हणजे साधं पाणी देण्यापासनं, त्याला काय खातोय ह्याच्यापासनं, त्याचं झोपण्याच्या वेळा सांभाळण्यापासनं, या सगळ्या गोष्टींसाठी त्याला सोबत करणारे जे व्यक्ती राहणार आहेत, त्याच्यामुळे पुढे होणारे जे आजार आहेत त्यांचे, डायबिटीस म्हणा, कारण घरात दोघंच आहेत, कंट्रोल कोणाचाच नाहीये, जे मिळतंय ते खातोय, अशा छोट्या छोट्या गोष्टींकडनं जे पुढे जाऊन डिमेन्शियासारखे मोठे आजार, म्हणजे घरात लक्ष नसल्यामुळे, एकटेपणामुळे जे होणारे व्याधी आहेत ह्याच्यावर मदतीस हे खूप मोठं हे होणार आहे आणि होम हेल्थकेअर त्यामुळे या पुढे जाऊन खूप मोठी संकल्पना राबवली जाणार आहे. वा, या सगळ्यामध्ये एकतर प्रशिक्षित स्टाफ असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वासार्हता, की माणूस विश्वासाचं हवं, काळजी घेणारं हवं, आपुलकीने आत्मीयतेने रुग्णाचं करणं हे फार महत्त्वाचं असतं. नाहीतर कधी दुरुत्तर करणं, उलट बोलणं असे सुद्धा प्रकार काही वेळेला घडतात. तर ते घडू नये म्हणून सुद्धा तुम्हाला वारंवार आपल्या या मंडळींना सांगावं लागत असेल. वारंवार आम्ही त्यांच्याशी बोलत राहतो. त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं तसं आम्ही कायम त्यांना तिथे परत ऑफिसला बोलवतो, त्यांचे ट्रेनिंग देतो, त्यांना परत शिकवतो, त्यांना सायकोलॉजिकल सपोर्ट हवा असतो की आम्ही तुमच्या मागे आहोत, काही लागलं तरी आम्ही आहोत. म्हणजे उद्या रिलेटिव्ह, कधी कधी असं सांगता येत नाही की सगळेच नातेवाईक चांगले असतात, काही नातेवाईक भांडतात सुद्धा त्यांच्याशी, काही लोक त्यांच्याशी दुस्वास करतात, कधी कधी घरात असताना जेवण सुद्धा बरोबर देत नाहीत, काही वेळेला 24 तासाचा केअरटेकर एखाद्याच्या घरी असेल तर त्याला भूक लागते, कारण पॅरालिसिसच्या पेशंटचं काम करणं म्हणजे खूप मेहनतीचं काम असतं ते. मग अशा त्यांना तेवढं पोटभर मिळालं नाही का त्यांची पण चिडचिड होते. मग अशा वेळेला त्या नातेवाईकांशी बोलणं, त्यांना समजावणं, ह्यांना पण तसंच तेवढं समजावणं की बाबा आम्ही बोलतोय त्यांच्याशी, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, तू पुढे काम करत राहा, तू टेन्शन घेऊ नको. मग असं करत वारंवार त्यांना सपोर्ट देणं, वारंवार त्यांना जाऊन भेटणं. दिवाळीला आम्ही त्यांना जाऊन भेटलो, दिवाळीला आम्ही प्रत्येकाला जाऊन विश केलं की बाबा असं असं काय लागलं तर तू सांग, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. त्यामुळे नॅचरली जसे ते खूप असे आनंदी राहतात ना, तेव्हा ते केअरटेकर्स त्या घरी खूप छान काम करतात आणि त्या पेशंटसाठी खूप चांगली सेवा करतात. म्हणजे मुळात त्यांना सुद्धा आर्थिक आणि मानसिक स्वास्थ्य गरजेचं असतं, गरजेचं आहे आणि तरच ते चांगल्या प्रकारे रुग्णसेवा देऊ शकतात. हा अतिशय आगळा वेगळा आणि आत्ताच्या काळात अत्यंत महत्त्वाचा असा व्यवसाय डॉक्टर अश्विनी उपाध्याय आपण करताय आणि याबद्दलची माहिती आम्हाला दिलीत. या पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते आणि इथे आलात त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, आरोग्य दर्पण या मालिकेमध्ये घरगुती आरोग्य सेवा या विषयावर डॉक्टर अश्विनी उपाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.